जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीभगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्थ. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही कंसमारी पुत्र सहाही शिशु हत्याला महान. भगवंताचा गर्भप्रवेश गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरली, शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझे. अष्टमी नामकरण लीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला, दशमी यमलार्जुन उद्धरिला, एकादशी तारिले वत्सबक, आघासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोह नाश त्रयोदशी, ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुक कालिया युद्ध, षोडशी काली अशी प्रसन्न, सप्तदशी त्यांचे पूर्वकथन, दावानली वाचिती व्रज जन, अष्टादशी प्रलंब तारला, 19वी व्रजानल शांती, 20 शरद ऋतू कथाती, 21व्यात अन्योक्ती वेणुगीत चिरहरण, 22 यज्ञपत्नीवरी कृपा 23, इंद्रयज्ञ निवारण 24, 25 गोवर्धनोद्धारण, श्रीकृष्ण चर्चा 26, श्रीकृष्णाभिषेक 27, नंद बंध मुक्ती 28, 29 रासलीलारंभ, गोपी विरह 30, गोपिका गीत 31, गोपीशी कृष्णदर्शन 32, महारास 33, सुदर्शन शंखचूडोद्धार 34, युगलगीत 35, अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36, 37 केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्रा 38, मथुरागमन 39, श्रीकृष्णस्तुती 40, 41 मथुरा प्रवेश,
कुब्जेवर कृपा धनुष्यभंग कंस व्याकुळता 42 सांग कोलयोद्धार मल्लयुद्ध रंग 43 निवेदिला चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन कृष्ण बळराम सूत्र बंधन गुरुकुल प्रवेश 45 उद्धव व्रजयात्रा 46 उद्धव गोपी भ्रमर गीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हे अवतरणिका ज्यांनी लिहिली आणि पूर्ण भागवतच त्यांनी लिहिलं. अगदी ओवीबद्ध आणि सुंदर असं भागवत आहे. ते श्री अच्युत महाराज आपल्याकडचेच विदर्भातले असणारे, आपल्या कौंडिण्यपूरच्या जवळ राहणारे. 1924 पौषवद्या एकादशी या दिवशी त्यांचा जन्म झाला. सन 1924 म्हणजे आता बरोबर त्यांच्या जन्माला 100 वर्षे होऊन गेली. 101 वर्ष सुरू आहे. आणि आता या सोमवारी त्यांची पुण्यतिथी पण असते. त्यानिमित्त त्यांचं 2 मिनटामध्ये स्मरण आपण अच्युत महाराज की जय. अच्युत महाराजांचा आणि आपल्या अकोल्याच्या सगळ्या रामदासी मंडळींचा परिचय 1-2 ठिकाणी झाला होता. आपल्या लक्षात असेल, अकोटला आपलं एक शिबिर झालं होतं 1991-92. त्या शिबिरामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आणि त्यानंतर कारंजा लाड नरसिंह सरस्वतींच्या मंदिरामध्ये तिथलं आपलं शिबिर झालं होतं त्या तालुक्याचं. त्यावेळेससुद्धा ते त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस त्यांच्या प्रवचनाचा लाभ आपण सर्वांनी घेतला. त्यानंतर आमच्या पुतणीकडे पुण्याला त्यांचा एक भागवत सप्ताह झाला होता. त्यावेळेससुद्धा त्यांचं दर्शन त्या ठिकाणी झालं. त्या अच्युत महाराजांनी खूप छान असं सेवा कार्यसुद्धा केलेलं आहे. त्यांच्या प्रेरणेने त्या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल अमरावतीमध्ये आहे, सुरू आहे. कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि अनेक रुग्णांना त्या ठिकाणी सेवा देत आहेत. आणि आज अजून एक मुहूर्त म्हणजे आज भाद्रपद वद्य तृतीया शके 1946. भाद्रपद वद्य तृतीया म्हणजे आपले नारदावतारी श्री यादव स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे. कोयाळ जिल्हा बीड, जरी बीड जिल्हा असला तरी पण अहमदनगरपासून फक्त 28 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे कोयाळ क्षेत्र. त्या ठिकाणीसुद्धा मी 2-3दा आत्तापर्यंत जाऊन आलो. त्या ठिकाणी पारायण केलं. त्यांची पोथीसुद्धा खूप सुंदर आहे. आपले स्वर्गीय श्री मधुकरराव अण्णा गोसावी आंबडचे यांनी ती पोथी लिहिलेली आहे. ते यादव स्वामी नारदावतारी होते. जसा भगवंत आपल्याला प्रसन्न होतो, भगवंताला प्रसन्न करणारे अनेक संत आहेत, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष रामरायाने त्यांना देहात असताना अंतकाळ कसा साधावा हा जो योगमार्ग आहे की मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत प्राण कसा न्यायचा, ही प्रक्रिया त्यांना देह ठेवण्यापूर्वी अगदी 3-4 दिवस प्रत्यक्ष रामरायांनी येऊन शिकवली त्यांच्या इच्छेनुसार. आणि त्याप्रमाणे त्यांनी आजच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता देह ठेवला. सन 1660 ते 1760 जवळपास 100 वर्षाचं त्यांना आयुष्य लाभलं होतं. ते प्रत्यक्ष नारदावतारी होते. नारदाने जसा वाल्याकोळींना अनुग्रह दिला, भक्त प्रल्हादाला, ध्रुवाला अनुग्रह दिला, त्याचप्रमाणे यांनी अच्युताश्रम स्वामींनासुद्धा अनुग्रह दिला अंबडच्या. आणि अच्युताश्रम स्वामी हे वाल्मिकीचे अवतार होते आणि यादव स्वामी हे आपल्या नारदांचे अवतार होते. त्यांना समर्थांनी सज्जनगडावर जयवंत नावाची पदवी त्यांना दिली. आणि तो दिवससुद्धा खूप चांगला मुहूर्त होता, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 1674 झाला. बरोबर त्याच तिथीला त्यांना जयवंत ही पदवी प्राप्त झाली. त्यांचे गुरु म्हणजे आपले जगन्नाथ स्वामी किंवा जगजीवन स्वामी तडवळ मठाचे, त्यांचे गुरु म्हणजे योगीराज कल्याण स्वामी आणि त्यांचे गुरु म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांची पोथी खूप सुंदर आहे. यांचा जन्म मुळामध्ये रामरायाच्या जन्माच्या बरोबर चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता झालेला आहे. जसा रामाचा जन्म झाला तसा आमच्या समर्थांचा जन्म रामनवमीच्याच वेळेस झाला. त्याचप्रमाणे
आपल्या लोणीचे श्री सखाराम महाराज यांचासुद्धा जन्म त्याच दिवशी त्याच वेळेस झालेला आहे. त्याचप्रमाणे रघुनाथ स्वामी पसरणी मठाचे यांचासुद्धा जन्म त्याच वेळी झालेला आहे. तसाच यादव स्वामींचा जन्मसुद्धा रामनवमीच्याच वेळेस झालेला आहे आणि म्हणून या कोयाळच्या मठामध्ये रामनवमीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर होतो. त्या ठिकाणी त्याने स्थापन केलेला वज्र हनुमंत आहे. वज्र हनुमंताने त्यांना प्रत्यक्ष दर्शनसुद्धा दिलेलं आहे. तुकाराम महाराजांचे गुरु असणारे बाबाजी चैतन्य, ज्यांनी तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, रामकृष्ण हरी जपाचा मंत्र दिला, त्याच बाबाजी चैतन्याने ओतूर म्हणजे उत्तमपूर त्या काळचं त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या समाधी वृंदावनातून बाहेर येऊन यांनासुद्धा दर्शनं दिलेलं आहे. आणि त्या दर्शनाप्रमाणे त्यांनी कोयाळ हे स्थान आपल्या समाधीसाठी निवडलेलं आहे. खूप मोठा चांगला इतिहास आणि खूप छान चरित्र आहे. भारतभर त्यांचं भ्रमण झालेलं आहे. सगळ्या रामदासी मठामध्ये ते जाऊन आलेले आहेत. खूप चांगली परंपरा त्या ठिकाणी लाभलेली आहे. आता आपण आपल्या मूळ अध्यायाकडे वळूया. दशमस्कंदातील 19वा अध्याय. गायी आणि गोपांचा वणव्यापासून बचाव. मागे पण एका अध्यायात आपण पाहिलं की गायी आणि गोप हे जेव्हा त्या वृंदावनामध्ये खेळत होते, यमुनाकाठी गेले, तेव्हा तिथलं पाणी जे कालियाने विषयुक्त केलं होतं ते पाणी पिऊन सगळे मूर्छित झाले. पण भगवंताची कृपा झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणून पुन्हा ते जागे झाले आणि त्या अरिष्ठापासून त्यांचं रक्षण भगवंताने केलं. आणि त्याचप्रमाणे एक वणवासुद्धा पेटला, तोसुद्धा भगवंताने शांत केला आहे. आता या ठिकाणचा हा अध्याय जो आहे तो गायी आणि गोपांचा वणव्यातून बचाव हा सुद्धा अशाच प्रकारचा एक अध्याय आहे. शुकदेव प्रश्न विचारतात की एकदा गोपाळ खेळांमध्ये गुंतलेले असताना गुरे स्वच्छंदपणे चारा चरत असताना गवताच्या लोभाने ते सगळे एका घनदाट अरण्यात निघून गेले. मुलांचं खेळणं सुरू होतं आणि हे सगळे गुरं जे आहेत ती त्या ठिकाणी असणाऱ्या अजागावो महिषश्च निर्विशंत्यो वनम म्हणजे मुंजारण्य, मुंजा नावाचं एक वनस्पती आहे, त्याचं जे अरण्य होतं त्या मुंजारण्यामध्ये हे सगळे गुरे जे आहेत ती सगळी गेली. हंबरत आवाज करत ती सगळी त्या ठिकाणी गेली. खूप उंच असं ते गवत आहे आणि त्या वनामध्ये ही सगळी गुरं शिरली. बलराम आणि श्रीकृष्ण यांना जेव्हा लक्षात आलं, या गोपांना लक्षात आलं की आपली जनावरं काही दिसत नाही, त्यामुळे त्यांना खरं म्हणजे आपल्या खेळण्याचा पश्चाताप झाला. आपण खेळत बसलो म्हणून आपली गुरं सगळी हरवली असं वाटून त्यांनी मग त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. कारण ते पश्यन् गोपाः कृष्णरामादयस्तदा जातानुतापा न विदुर विचिन्वन्तो गवाम गतिम. आपल्या उपजीविकेचं साधन असणारे ही सगळं गुरं आता नाहीसे झाल्यामुळे ते सगळे बेचैन झाले आणि आता त्या गायींच्या खुरांचा शोध घेत, त्याचप्रमाणे गायींनी जे गवत खाल्लेलं आहे ते अर्धवट खाल्लेलं गवत पाहत पाहत ते त्या मुंजारण्यामध्ये जाऊन पोहोचले. आता भगवंतानी त्या गायींना, भगवंताचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्याकडे असणाऱ्या सगळ्या गायींना ते नावाने हाक मारत होते. ता आहुता भगवता मेघगंभीरया गिरा स्वम्नानां निनदं श्रुत्वा प्रतिनेदुः प्रहर्षिताः. भगवंतानी आपल्याला हाक मारावं एवढी साधकाने आपली योग्यता केली पाहिजे. आपण भगवंताचं नाम घेतो ही साधारण गोष्ट झाली आणि आपलं नाव त्याला परिचयाचं वाटावं. जसं आपण कोणाच्या घरी गेल्यानंतर कोण आहे म्हटल्यावर आपण लगेच स्वाभाविकपणे मी आहे असं म्हणतो आणि आतमध्ये असणारे नारायणराव आपले अलकरी आहेत त्यांना लगेच माझा आवाज ऐकू आला की हो रत्नाकर काका आले म्हणून लगेच ते दार उघडतात. हे जसं सहजपणे होतं तसं भगवंताचं नाम घेता घेता आपण भगवंताचं नाम घेतो, पण आपलं भगवंताचं नाम जे आहे हे त्यांच्या कानावर, भगवंताच्या कानावर पडलं पाहिजे आणि माझा भक्त आता माझं नाव घेत आहे असं म्हणून त्यांनी आपल्याला हाक मारावी. ही योग्यता आपण आपल्या भक्तीतून प्राप्त करावी. तसं या ठिकाणी त्या गायींना झालं. प्रत्येक गाईला भगवंताचा आवाज ऐकू आला, भगवंताची वेणू जी आहे तिचासुद्धा आवाज ऐकू आला आणि त्या गायी आत्तापर्यंत जशा भरकटल्या होत्या तिथून आहे त्या अवस्थेमध्ये त्या लगेच
परत फिरल्या आणि भगवंताकडे येऊ लागल्या. मुंजारण्यामध्ये हा सगळा प्रकार झाला. आता त्या जगाई जेव्हा त्या ठिकाणून बाहेर आला, ततच समंतात वनधूमकेतू यदृच्छयाभूत क्षयकृत वनौकसाम. म्हणजे त्या वृंदारण्यामध्ये अचानक आग लागली. आग लागायचं काही कारण नव्हतं, पण सगळीच माया असल्यामुळे भगवंताचीच माया आहे, भगवंताचीच लीला आहे आणि भगवंताने आपली लीला दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आगीचं निमित्त केलं. आणि ती आग जी आहे ती हळूहळू त्या वनवासी जीवांना नकळतच त्यांच्याकडे ती वाढत गेली. आता आपल्यावर प्राणांतिक संकट आलेलं आहे हे जाणून ती आग भडकली आणि भयंकर आगीच्या काय म्हणतो आपण लोळ त्यांनी ती चराचराला भस्मसात करून टाकते काय असं होऊन ते सगळ्या जंगलामध्ये आग लागली. जेव्हा गुरांनी आणि गोपाळांनी पाहिलं की ही आग लागलेली आहे, चारी बाजूनी वणवा आपल्याकडेच येत आहे, तेव्हा भयभीत झाले आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा या दोघांना ते हाक मारू लागले. उचुश्चू कृष्णम सबलम प्रपन्ना यथा हरिम मृत्यूभयार्दिताः जनाः. मृत्यूच्या भयामुळे ही सगळी मंडळी आता जोरजोराने ओरडू लागली, महावीर श्रीकृष्णा, कृष्ण कृष्ण महावीर, हे रामामित विक्रमा, राम अमित विक्रमा. अमित म्हणजे ज्याची मिती नाही, ज्याची मोजदाद करता येत नाही, जे मोजता येत नाही असे विक्रम करणारे बलराम दादा आणि कृष्ण कृष्ण महावीर, महावीर असे कृष्ण या दोघांच्या नावाने ते हाका मारू लागले. आता आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत आणि आता आम्ही होरपळून जाणार की काय अशी आशंका वाटते, म्हणून तुम्ही आम्हाला वाचवा, या भयंकर अशा आगीपासून आमचं तुम्ही रक्षण करा. आणि मग म्हणतात, हात जोडून सगळेजण म्हणतात की आमचे सर्व काही तूच आहेस, मग आमचा नाश कसा होईल. म्हणजे एकीकडे आमचा नाश कसा होईल हा विश्वाससुद्धा आहे, पण ती आग लागली याची भीतीसुद्धा आहे, कारण आगीचं काही सांगता येत नाही की कशी वाढेल, कुठून वाढेल आणि आपण त्यामध्ये का भस्मसात होऊ किंवा नाही होणार हे आपल्या प्रारब्धावर असतं, पण प्रारब्ध आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणून भगवंताविषयी थोडासा किंचित भाव होता, किंचित न्यून आपणही दुरावे. थोडासा जरी भाव कमी झाला तर भगवंत आपल्यापासून दूर जातो हे सुद्धा ते गोप जाणत होते. आता तूच आमचं रक्षण करता आहे, सगळं रक्षण करण्याचं जबाबदारी आता तुझीच आहे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथे तेथे. असं ते प्रार्थना करत होते. तेवढ्यात आपल्या या सगळ्या बांधवांची, या गायींचं हंबरणं, त्यांची ही सगळी दीनवाणी प्रार्थना भगवंताने ऐकली आणि भगवान श्रीहरी श्री गोपाळकृष्ण म्हणाले, भिवू नका, तुम्ही फक्त डोळे मिटा. तथेती मीलिता चक्षु भगवान अग्निमुल्बणम पित्वा मुखेन तान कृच्छ्रात योगाधीशो व्यमोचयत. ठीक आहे असं म्हणून भगवंतांनी त्यांना डोळे मिटायला सांगितलं. निमीलयत मा भैष्ट्य, निमीलय म्हणजे डोळे बंद करा, निमीलय. आणि मा भैष्ट्य, भैष्ट्य म्हणजे घाबरू नका, घाबरणं त्याला भैष्ट्य असं म्हणतो. आपण म्हणतो अभिष्ट चिंतन, म्हणजे तुम्हाला अभय देत आहोत, तुमचं सगळं चांगलं होतं असं आपण अभिष्ट चिंतन करतो. मा भय, मा म्हणजे नको, घाबरू नका. आणि लोचना नित्य अभाषत असं भगवंत म्हणाले, तुमचे डोळे तुम्ही मिटून घ्या. आणि तसं झाल्यानंतर सगळ्यांनी डोळे मिटले आणि एका क्षणामध्ये त्यांना भगवंताने त्या ठिकाणाहून उचललं, त्या मुंजारण्यातून उचललं आणि भांडीर वन हे जे आहे त्या ठिकाणी सगळ्यांना अलगद घेऊन आले. सगळे अजून डोळे मिटलेले होते आणि भगवंताची आज्ञा झाल्यावर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसलं, डोळे उघडून पाहतात तो आपण आता भांडीर वडाजवळ आलेलो आहो. भांडीर वन किंवा वड, त्या ठिकाणी आपण त्या जंगलामध्ये आलो आणि आता आपण सुखरूप आहोत हे त्यांना दिसल्यावर खूप आश्चर्य वाटलं. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सुद्धा आहे पहा, त्यांचा एक भक्त, त्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं होतं आणि महाराजांनी त्याला सांगितलं तू फक्त डोळे मिटून बस. आणि तो जेव्हा डोळे उघडतो तेव्हा तो स्वतःला त्या ठिकाणी पांडुरंगाच्या समोर स्वतःला पाहतो.
हे जसं होतं तसंच या ठिकाणी झालं. आणि कृष्णस्य योगवीर्यं तद योगमाया अनुभावितम. भगवान श्रीकृष्ण योगामध्ये पुन्हा प्रवीण आहेत, योगसिद्धी आहे आणि योगमायेचा प्रभाव जाणून आहे. योगेश्वरो हरिही, योगेश्वर श्रीकृष्ण. आमचे पांडुरंग दादा, पांडुरंग शास्त्री आठवले, हे योगेश्वर कृष्ण असं नेहमी म्हणायचे. त्यांना योगाचा भाग जो आहे भगवान श्रीकृष्णाचा, याच्यावर जास्त भक्ती असल्यामुळे ते केव्हाही कृष्णाचा उल्लेख योगेश्वर कृष्ण या नावानेच करत होते. तसं कृष्णाची योगसिद्धी आणि योगमायेचा प्रभाव पाहून, या दावानलापासून आपले रक्षण झाल्याचे पाहून ते आता बलराम आणि श्रीकृष्ण यांना पुन्हा चांगल्या प्रकारे आता ते देवच मानू लागले. आत्ता पण आपल्याबरोबर खेळणारा आहे आणि तो आता इतका चांगला आपला मित्र आहे. पण खऱ्या अर्थाने या सगळ्या प्राणांतिक संकटापासून आपलं त्याने रक्षण केलं, याबद्दल आता दावाग्नेर आत्मनक्षेमम वीक्षते मेनिरे मरम. आणि आता सगळ्यांची आता घरी परतण्याची वेळ झाली आणि संध्याकाळ झाल्यावर जेव्हा घरी येत होते तेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण यांचं गुणगानच सगळेजण गात होते. आणि श्रीकृष्ण येताना जाताना आपली बासरी वाजवत होते आणि त्या बासरीच्या धुनामध्ये त्या ध्वनीमध्ये सगळे इतके तल्लीन व्हायचे की आपण घरी आपल्या गावी येऊन पोचलो, या केव्हा पोचलो हे सुद्धा त्यांना कळालं नाही. आणि गोपाळ त्यांची स्तुतीच करत होते बलराम आणि श्रीकृष्णाचे. आता इकडे घरी आल्यानंतर गोपीनाम परमानंद आसीद गोविंद दर्शने. ज्या गोपी होत्या व्रजामधल्या, त्या आता दिवसभरात कृष्णाचं दर्शन झाले नाही म्हणून त्या व्याकुळ होत्या. आणि संध्याकाळी गोरज मुहूर्त हा त्याच्यासाठीच गोरज म्हटलं आहे. गाई जेव्हा परत येतात तेव्हा गाईची धूळ जी आहे ती वातावरणात सगळीकडे उडालेली असते आणि थोडंसं धुसर दिसू लागतं. सूर्यसुद्धा अस्ताला गेलेला असतो, त्याला आपण गोरज मुहूर्त असं म्हणतो. तर त्याप्रमाणे सगळ्या आता वाट पाहत होत्या. आता भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि हे गोप आपल्या गायी केव्हा घरी येतील. आणि त्या म्हणतात की तुझ्या वियोगामध्ये एक एक क्षणसुद्धा आम्हाला 100 वर्षासारखा वाटत होता. आणि क्षणम युगशतम इव यासाम येन विना भवत. तुझ्याशिवाय एक एक क्षण म्हणजे आम्हाला 100 वर्षासारखा वाटत होता. पण आता भगवंताला पाहिल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद झाला. म्हणजे असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की या दावाग्नीमधून सगळ्यांचं रक्षण भगवंताने कसं केलं. हा जो अध्याय आहे 19वा अध्याय, तो अगदी लहान अध्याय, अगदी 16च श्लोक त्यामध्ये आहेत. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे दावाग्निपानं नाम 19वाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अजून एक अध्याय आपल्याला घ्यायचा आहे पुढचा. थोडंसं भजन करूया आपण.